मोठी बातमी नाशिकमधून आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गिरीश महाजनांकडून यासाठी प्रयत्न केले जात होते। दरम्यान आता महाजनांच्या मध्यस्थीला यश आल्याचं दिसतंय। मात्र गणेश गीतेंचे बंधू गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। तर गणेश गीते स्वतः त्यांच्या भावाची समजूत काढणार असल्याची माहिती आहे। कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा हे मुंबईत तळ ठोकून आहेत। गोकुळ गीते अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, एक प्रकारे महाजनांच्या मध्यस्थीला कुठेतरी यश येताना दिसतंय। गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेणार आहेत, मात्र त्यांचे भाऊ हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं कळतंय। काय अपडेट? प्राजक्ता, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये गणेश गीते यांचं एक तगडं आव्हान जे आहे ते भाजपच्या समोर अर्थात महायुतीच्या समोर निर्माण झालेलं होतं। कारण त्यांची बंडखोरी ही महायुतीच्या उमेदवाराला न परवडणारी आहे। कारण प्रचंड ताकद त्यांची या मतदारसंघामध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्याची कल्पना असल्यामुळे त्यांच्या माघारीचे प्रयत्न केले जात होते। काल रात्री उशिरापर्यंत मंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर याबाबतची खलबतं सुरू होते आणि अखेर यामध्ये गणेश गीते यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते अद्यापही माघारीसाठी तयार नाहीये। मात्र त्यांना माघारीसाठी तयार करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। त्याचबरोबर गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या निलेश बोरा यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि नाना गामणे म्हणून त्यांचे आणखी एक सहकारी आहे। अशा 3 ते 4 लोकांवरती गोकुळ गीते यांच्या माघारीची जबाबदारी दिलेली आहे आणि हे सगळे आता मुंबईवरून नाशिकच्या दिशेने निघालेले आहे। पुढच्या काही 2 तासामध्ये ते नाशिकमध्ये येतील। त्यानंतर ते गोकुळ गीतेंची भेट घेतील, त्यांच्या माघारीचे त्यांच्याकडनं प्रयत्न केले जातील। मात्र गोकुळ गीतेंशी जेव्हा काल बोललो तोपर्यंत गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम होते। त्यामुळे गोकुळ गीतेंची माघार होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास गणेश गीते यांची माघार झालेली आहे। माफ करा, थोडंसं थांबवते। एक मोठी अपडेट, मोठी बातमी सध्या समोर येते। नाशिकमधील गीते बंधू निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। गणेश गीते आणि गोकुळ गीते हे दोघेही माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला आता मोठं यश आलेलं आहे। शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि नाशिकमधील गीते बंधू आता निवडणुकीतून माघार घेणार असल्याची बातमी समोर येते। गणेश गीते आणि गोकुळ गीते आता माघार घेणार असल्याचं कळतंय। गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला आता यश आलेलं आहे। गीते बंधू हे निवडणुकीतून माघार घेणार आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस आहे आणि उमेदवारांना आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। तर नाशिकमधील गीते बंधू आता निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, गिरीश महाजनांच्या शिष्टाईला मोठं यश प्राप्त झालंय असं म्हणूया, कारण गीते बंधू निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहिलं असेल तर राज्यातल्या 17 विधान परिषद जागांपैकी सर्वाधिक अशी चर्चित जागा आपल्याला नाशिकची पाहायला मिळाली। कारण की नाशिकच्या जागेसंदर्भातला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला तो म्हणजे संजय राऊत यांच्या विधानामुळे। संजय राऊतांनी स्पष्ट केलं की जर शिंदे सेनेचा उमेदवार नाशिकमध्ये असेल तर आम्ही भाजपला देखील मदत करू। आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर गिरीश महाजनांचे जवळचे सहकारी गणेश गीते आणि दुसरे त्यांचे बंधू गोकुळ गीते हे दोघेही आपल्याला विधान परिषदेच्या रिंगणामध्ये होते। गेल्या 24 तासांपासून गणेश गीते नॉट रिचेबल होते, गोकुळ गीते माध्यमांशी संवाद साधत होते, मात्र ते माघार घेण्यावरती ठाम नव्हते। त्यांचं असं म्हणणं होतं 2 बंधूंपैकी एक बंधू माघार घेतील। सकाळी हे स्पष्ट झालं की गणेश गीते हे माघार घेणार आहेत, मात्र गोकुळ गीते यांच्या संदर्भातला सस्पेन्स अद्यापही कायम आहे। गोकुळ गीते आताही बोलत आहेत की मी माघार घेणार नाहीये, कारण 2 भावांपैकी एक भाव माघार घेणार या दोघांमध्ये स्पष्ट झालं होतं। मात्र न्यूज 18 लोकमतला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार गिरीश महाजन हे बंड शमवण्यासाठी रातोरात नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते अनेक सहकाऱ्यांसोबत संवाद साधताना पाहायला मिळतात। त्यापैकी गणेश गीते यांची माघार जवळपास ही निश्चित झालेली आहे। मात्र गोकुळ गीते यांच्या माघारी घेण्यासंदर्भामध्ये संवाद सुरू आहे। गिरीश महाजनांना विश्वास आहे की गोकुळ गीते
हे देखील आपल्याला माघार घेताना पाहायला मिळू शकतात. साधारणतः नाशिकमध्ये 12च्या दरम्यान मंत्री गिरीश महाजन पोहोचू शकतात आणि त्यानंतर गोकुळ गीते यांची माघार होऊ शकते. कारण की शिवसेनेकडून उदय सामंत यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे. स्वतः उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की गोकुळ गीते आणि गणेश गीते यांच्या माघारीसाठी स्वतः संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांच्यावरती आम्ही जबाबदारी दिलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र राज्याच्या राजकारणामध्ये नाशिकच्या विधान परिषद जागेवरून मोठा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असल्याचं पाहायला मिळाला. स्वतः गणेश गीते काल मुंबईत दाखल झाले होते. मात्र त्यांची आणि गिरीश महाजनांची भेट झाली नव्हती. मात्र गिरीश महाजनांना विश्वास होता की गणेश गीते माघार घेतील. त्यानंतर गिरीश महाजन आणि गणेश गीते यांचा संवाद झाला आणि आज सकाळी जी स्पष्टता समोर आलेली आहे ती म्हणजे गणेश गीते आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेताना पाहायला मिळणार आहेत. मात्र ते ठाम आहेत, मी माघार घेतोय, मात्र माझा बंधू ही निवडणूक लढणार आहे. मात्र आता आपल्याला न्यूज 18 मराठीला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार मंत्री गिरीश महाजन आणि गोकुळ गीते यांचं थोड्याच वेळामध्ये संभाषण होईल आणि त्यानंतर गोकुळ गीते यांची नाराजी दूर केली जाणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब सर्व न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना सांगायला हवी, ह्या दोन बंधूंपैकी एका बंधूला येणाऱ्या काळामध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्यासंदर्भामध्ये सरकारकडून त्यांना शब्द देखील दिला जाणार आहे. त्यामुळे नेमका त्यांना मंत्री महोदय गिरीश महाजन यांच्याकडून काय शब्द दिला जातोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र महायुतीच्या 17 जागा कशा प्रकारे एक हाती लढवता येईल या संदर्भामध्ये काल देखील प्रदेशाध्यक्षांनी महत्त्वपूर्ण प्रेस घेतली. तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर गीते बंधूंचं बंड आता थंड होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला मोठं यश आलेलं आहे. दोन्ही गीते बंधू हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं कळतंय.